नमस्कार मित्रांनो, प्रश्न 2 बेरजा करा समांतर श्रेणी दिली आहे। आपल्याला गणित सोडवायचे की दिलेल्या पदांची बेरीज शोधा। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया। a बराबर 34, d बराबर द्वितीय पद मायनस प्रथम पद, म्हणजे इथे d ची किंमत किती मिळेल -2, आणि ही जी लास्ट रक्कम आहे त्याला आपण घेऊया an बराबर 10। तर या ठिकाणी आपण an चं सूत्र घेऊया। an बराबर a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d। an किती आहेत 10, a ची किंमत 34, n शोधायचे, d ची किंमत -2, 10 या 34 ला आतमध्ये घेणार तर काय होणार -34 n मायनस 1 गुणिले -2, 10 तून 34 गेले तर किती राहतील -24 बराबर n मायनस 1 गुणिले -2। हा -2 इथे गुणाकारात आहे तर समोर येणार तर भागाकारामध्ये बराबर n मायनस 1 मायनस मायनस प्लस 24 भागिले 2 किती होतात 12 बराबर n मायनस 1, म्हणून 12 मायनस 1 समोर घ्या काय होईल +1, म्हणजे इथे n बराबर किती मिळतील 13। मग चला 13 पदांची बेरीज शोधूया आपण। बेरीज शोधण्यासाठी सूत्र Sn बराबर n भागिले 2 कंसामध्ये 2a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d। किती पदांची बेरीज शोधायची आपल्याला तर 13 पदांची। तर इथे लिहूया S13, 13 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत आहे 34, n ची किंमत आहे 13 मायनस 1, आणि d ची किंमत किती मिळाली आहे -2। ओके, 13 भागिले 2 डायरेक्ट भाग जात नाही तर जसे तसं ठेवा। 34 गुणिले 2 करा तर 68 प्लस 13 तून 1 गेले किती राहिले 12 -2। या ठिकाणी 13 भागिले 2 कंसामध्ये 68 प्लस 12 दुने -24, इथे लिहूया 13 भागिले 2 त्याला गुणिले 68 मधून 24 वजा करा, 8 तून 4 गेले 4, आणि इथे 6 तून 2 गेले 4। ओके, 2 1 2, 2 दुने 4, 2 दुने 4, उरले किती 13 गुणिले 22। या दोघांचा जो पण गुणाकार येईल ते तुमचं उत्तर असेल। 13 दुने 26, 7ला 2, 13 दुने 26, 26 नी 2 28, हे तुमचं फायनल उत्तर। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।